पोरा का नाही? मग आमचा पोर नोकरीला नाही, मार्क आहेत पण नोकरी संपली. आमची पोरं 42 वर्षे झालीत. कोण विचारतं बायका मिळालं? हा विनोद नाही. कोण मुलगी देईल, काय द्यायची? आमच्या पोराला स्वप्न पडत नसेल का? आमच्या मुलाला घर बांधावं असं वाटत नसेल? आमच्या पोराला सुंदर बायको असावी असं वाटत नसेल? त्याला कधीतरी गाडीवर बसावं असं वाटत नसेल का? तो मेलाय, त्याला अंतकरण नाही आमच्या पोराला. कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी गाडी घ्यावी? कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी छोटंसं सुंदर घर बांधावं, मला बायको असावी आणि माझ्या आईबापाला मी सुखी ठेवावं असं वाटत नाही का? अरे पण त्याच्या मोबाईलला बॅलन्स टाकायला तो बापा पुढे हात पसरितोय. असे आमचे 40% पोर आहेत. काय मत आहे तुमचं? बॅलन्स नाही, त्याला लाज वाटते त्याला सांगायची. तो आईला म्हणतो आई मला पप्पांकडून 50 रुपये दे. आणि रात्री झोपताना एकटाच विचार करतो अरे मी शिकलोय माझ्या जिंदगीचं काय? आपली पोरं विचार करीत नाही असं म्हणायचंय का हो तुम्हाला? हा किंवा नाही, विचार करतात पण पर्याय नाही. झोपताना आपला पोरगा विचार करतो अरे माझ्या आईबापाकडे मी किती दिवस मागायचं, पण माझी 50 रुपये कमवायची पात्रता आहे, पण मी शिक्षणामुळे कमवू शकत नाही. मग मी का वाईट काय करायचं? आज 40% पोरं गावांमधून संपलेत. नाही संपले? आपण म्हणतो पिढी बिघडली, नोकऱ्या. मी स्वतः BSc मेडे मानुषी पोराव माय अवताराव नका जाऊ, पाया पडतो पोरानं. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू नका. गारीगारी का कुल्फी का पावी का, पण कुणाची भोंगे बांधून मोमळत हिंडू नका. ही मंडळी तुम्हाला फक्त सीझन पुरती वापरणार आणि कायमची संपवणार. तुमचं काय मत आहे? फक्त सीझन काढून घेणार, तुमची मजा करणार, तुम्हाला खायला प्यायला देणार. काउंटिंग संपलं, तुमचा 10वा झाला, तुम्हाला हे वडा बिडी देणार नाही. काय मत आहे? काय मत आहे तुमचं? तुम्ही आमच्या टोळीत या पर्या हो. अय एवढी जरी लटकावली ना, हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ नाही. आणि हे जे जगणं आहे ना, हे गळ्यात असल्यावर हे स्वाभिमानाचं आणि छत्रपती माराल कोण नाही पाहत, हे फक्त म्हणायचंय. आमचे मित्र आहेत, थांब, कोणी नाही, फक्त लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आपण म्हणतो मला लोक मानतात आणि माझ्या लोकांचं प्रेम आहे, हा भ्रम आहे. 8 दिवस गावाला जाऊन पाय, घरचे जेव्हा त्यात काही लोक म्हणतात मी मेलो, माय कंपन्या आणि कारखाने कोण झाली. तू आहे वाचून काहीच अडलं नाही. 1.5 महिना नाही, महिना नाही झाला अजून, महिना. अनाथाची माय विसरले लोक गेले. लोक फक्त तिचं नाव चौकाला देणार. हो, उभ्या महाराष्ट्राला स्वर काय असतो हे जिने दाखवून दिलं ते आज गेल्या. गेल्या लता दिदी नुसत्या लता नव्हत्या, उभ्या जगाच्या दिदी होत्या. उभ्या जगाच्या दिदी गेले लोक विसरून. इंदुरीकर गेला महिना 1.5 महिन्यात. 2-4 दिवस लोक बरं होतं, काही काय म्हणतील बरं झालं गेलं. ते लई बोलायचो, काहीच्या काही बोलायचं, ते उलातलं तेच बरं झालं मिटलं. तू लईच कचकायचं काहीच्या काय बाई. पण खरं कचकित आहे ते, कचकित आहे. पण कशाला आमचे पोरं दारू प्यायला लागले तर बाप खांदेकरी झालाय. पोरा कॉलेज सुटलं काल परवा, काल कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुटलं आणि 2-4 पोरी चालल्या होत्या कॉलेजच्या. 2-4 सांड आले मागून, भंगार मिशे बिशे काढेल, कबर बांड, स्वच्छता असा घाण वास. स्वच्छ घालणारे शेजारी मी अजून आयुष्यात जेवाय बसलो नाही. मी त्याची स्वच्छ पाहिलं तिकडल्या घरात बसलो. काय घाण सुद्धा, तुम्हाला काहीच वाटत नाही का? काय घाण. ही माणसं झोपत कशी असतील रातची? कपाई धुवून झोपत काही येडे तर आमचा डायरेक्ट का हा माणूस डायरेक्ट बोलतो, काही बोलतो. काही नाही ना, थोडेफार पथ्य. तुम्ही असं काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? लोक तुमच्या पाया पडतात. वाईट काय वाटतं माहिती का महाराज? लोक तुमच्या वय नाही, आता या माणसाचं वय 70 वर्ष हो, 70 वर्ष वय. हा माणूस जर ह्या चिमुरड्या पोराच्या पाया पडत असेल तर ह्या पोराची किंमत नाही, या माणसाची किंमत किती मोठी आहे. आज तुम्ही कथेला लोक बसलो, लोक ग्रंथावर पुलं वाहत्या, पैसे वाहत्या, त्या कलाकारांच्या पायावर पैसे टाकतात. आणि तुम्ही जीन पॅन्ट घालून जर रामाची आणि कृष्णाची कथा सांगा गायला लागले, राम असं म्हणतो,
ते कसं चालन महाराज. आणि असं बोलल्यामुळे ते म्हणतात ते इंदुरीकरला जास्त झालं, म्हणजे ते मला गोडा लागतात अशी गमत. ते म्हणते ते काही बोलायला लागलं. काही कसं, काही पथ्य आपण पाळलीच, काही करीत बसायचं. आपल्या लोकांनी आता लग्नात एक पद्धत आणली, नवरा नवरी बुंगत येणार वरून. अरे काय माझा आलाय तुमच्या पैशाला घ्या ना, 1.5 तास. एखाद देव चोळेन कुत्रा आलं त्यानं देव फेकून आला कुत्रा. एकानं देव चोळेन पाणी अंगणात फेकलं, 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गारठून मारू नको. ही पूजा आहे महाराज. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर फक्त संतांच्याच पाय धरा. पुरावा त्याला 3ऱ्या अध्यायातला. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्ट होईल, परस्पर घडेल प्रतिदेत. अज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल. लय देव चोळायचे नाही. सकाळी उठल्या उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं, कराग्रे वस्ती लक्ष्मी, जमिनीचं दर्शन घ्यायचं. देवळात गेल्यानं लई टाईम देव चोळायचे नाही. देवाला एकच काम सांगायचं, देवा नीट ऐका पोरं सोरं पोरी सोरी लहान आले पोरं वारकरी विरकरी कीर्तनकार कोणी असले तर, देवा एका बाईनं तुला बोरं दिली, ती उष्टी बोरं तो दानादाना खाली. एका बाईनं तुला पोहे दिले, ते पोहे बांधायला फडकं चांगलं नव्हतं तरी तू आला. एका बाईचं तू दळण दळू लागायला गेला, तिची गोधडीच खांद्यावर घेऊन आला. तुझा पितांबर ठेवून आला. अरे तू एकीला दळू लागायला गेला, तिची गोधडी घेऊन आला. तू एकीचं बाळणपण करू लागायला गेला, एकाला मास शिकू लागायला गेला, एकाला ढोरे ओढू लागायला गेला, एकाला कवी शेले विणू लागायला गेला. नाण्यांच्या अंगी भिंत ओढी, अर्जुनाचे रथी होय असारथी, बक्षिपोये प्रति सुदाम्याचे, एकवाचे ऋण पेडी ऋषिकेशी, आंब ऋषीसाठी गरबाळ, मीराबाईसाठी घेतो विश्व्याला. दामादीचा झाला. मग तू मीराबाईचं एवढं काम केलं, मग एक कर ना. हे चमड्याचं हृदय आहे ना माझं, एकदा माझ्यात तर तू आहेच ना, मग मलाही दर्शन दे ना. बस. तू तिकडे मटण विकू लागतो, सज्जन कसा विकू लागे, माळ्या सावत्यास खुरपर. मग ये ना एकदा. तू नसला तर मला कोण खाणार, म्हणून धरावे संत गाय वाचवा हे आज सफल झालं. गाय पाहिजे आणि शेतकऱ्याने गाय दरवाजात ठेवा पाहिजे, दर्शनाला असावं पाहिजे. जर तुम्हाला पटणार नाही, लोक बोबाटा करतात, नाहीतर जर कुणाला बीपी असेल ना, बीपी गावरान गायचा खांदा जर रोज 5 मिनिटं चोळला, कसाही बीपी लो होतो. इतकी ताकद आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही गावरान गाई बघा खालून कधी, सडांच्या पासून तिचे एक शिर आहे, जाड शिर आहे. ती तर पुढच्या पायाच्या जवळ थांबते. त्याला धूम्रकेतू नावाची राडी म्हणतात. म्हणून गावरान गाईचं दूध पांढरं नाही आहे. तापवल्यावर त्याच्यावर साई येते, ती सुद्धा पिवळे. गावरान गाईचं आता पूर्वी लोक मुलीचं लग्न झालं की गाय दान करायची. आता पोरगी 3ऱ्या मजल्यावर आधी गाय कुठं लिफ्टत मानतो, ती जाती लिफ्टनवर.
मग त्यांनी आयडिया केली, देवाऱ्यात गाई ठेवली. काय लोक डोकं लावतील काही कळत नाही. देवाऱ्यात गाई ठेवली, तिचं दर्शन घ्यायचं. हे कुटुंब किती भाग्यवान आहे. हा, हे महत्वाचं आहे. गाईचं दर्शन हो, नाही तर काही काय. अजून 5 वर्षांना ह्या कार्ट्यांना शिकवावं लागेल. शेतकऱ्याचा कर तू नाही, तू नाही, तू नाही. मी तर मिलिटरी उतरेल. त्यांना म्हटलं खसकून घेण्यापेक्षा शेतकऱ्याचाच नाही भाऊ. हे काय विचारित काय नाही, कुणा झट्टे करताय. शेतकऱ्याचा एक तू चट्ट्या पडल्या शर्टवाला. कितीला आहे तू? 5वीला. बैल आहे तुम्हाला? नाही. तुम्हाला बैल कोणाला आहे? बैल हां तुम्हाला आहे. तुम्हाला अरे आहे का नाही? अरे बैल आहे का? आहे. बैलाला वरचे दात किती? उद्या सांगतो. किती रे? करेक्ट. याला खानदान शेतकरी म्हणायचं. त्याने बरोबर सांगितलं, बैलाला वरचे दात नाही. हा म्हणला उद्या सांगतो. मग आता गेल्या गेला बैलाचे दात उचकितो का काय कोण? अरे बैलाला वरचे दातच नाही. अहो एक कॉलेजचं कार्ड पाहिलं मी, भंगार बिन मिशीचं. त्यानं मुसक्या सगळं बैल पाण्यावर नेली ती. मी तिकडून आलो, म्हणलं मुस्क नाही सोडलं. तो म्हणलं मारा टाकीत पाणी घाणे गाळून पितीन. आता काय सांगता, लय नमुने आहेत बाबा. हे काय स्विच नाहीत. हे लहान आले मी, लहान आली. एका पोरानं मला जेवता जेवता विचारलं, तुमचं कीर्तन आहे का? म्हणलं हा. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलं तर देईन बा. तो म्हणला नाही, आल्यावर 200 रुपये घेईन. मी म्हणलं देईल बा. तो मला म्हणला सांगा. उभा राहायला बसला नाही, गेला आला नाही. आपली दाखलच मग झाली. म्हणलं मला नाही येत बा. तुम्हाला 200 रुपये द्या. दिले. तुम्हाला साधं कळत नाही का? तू का वैकुंठाला गेला आला नाही, पांडुरंग उभा राहायला बसला नाही? लय नमुने आहेत मला. एक वर्ग पळत आला ना, आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील का? ती म्हणली मेल्याचं थोबाड फोडीन. तर म्हणला चाल बाहेर. आताच पप्पानी 2-4 फुलं तोडली. लय नमुने. एक वर्ग शाळेतले बडबड करत देते. त्याला गुरुजीने सांगितलं, कोणाचा तू? कोणाचा आहे? म्हणला कोणाचा असं काय घे नाही. पण ते गुरुजी त्याला म्हणलं तो जन्मदिवस काय? ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. म्हणलं खोटं बोलत का? रविवारी सुट्टी राहते. लई नमुने आहेत भाऊ. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, का रे ए आकाशातून वर जाणारा तारा कोणता? एक पोरग म्हणलं सर प्रश्न चुकीचा आहे, कारण सगळे तारे आकाशातच असतात. एक पोरग म्हणलं सर प्रश्न बरोबर आहे, एकच तारा असा आहे की तू खालून वर जातो म्हातारा. यांना पण आताच कळालं. लई नमुने आहेत महाराज. गेले महाराज आमचे इंगळे महाराज, नाही तर हे काम त्यांनीच करावं. गेले माणूस महाराज. संप्रदायानं सुद्धा लई लोक गमावली महाराज. 28 गुन्हे ज्यांच्यावर होते ते वक्ते बाबा गेले महाराज. वक्ते बाबा गेल्यावर धर्मावर बोलायला माणसंच गेली. आता सगळी महाराज लोक पोचाट झाली, पोचाट. आता आमच्यासारखं बोलत तर झोंबत लोकांना. नाही तर 28 गुन्हे वक्ते बाबावर होते एकट्यावर, फक्त धर्मावर बोलतो म्हणून. धर्मावर बोलायचं नाही, नाही 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 नाही. राजकारत्यांवर बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. वा 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 बोलला मेला. हां हे नाही तर वक्ते बाबा गेले. वक्ते बाबा गेले तर धर्मावर बोलणारे गेले. बाबा इंगळे गेले तर चांगल्या चाली गेल्या. रागिल्या त्या